मित्रहो, गुदगुल्या या विनोदी चुटक्यांच्या प्रसन्न मैफिलीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा आपला पहिला विनोद आहे रहस्य. एकदा एका वयस्कर आणि ज्येष्ठ नागरिक जोडप्याचा लोक सत्कार करतात, त्यांना दीर्घायुष्य मिळालं म्हणून, ते आरोग्य संपन्न जगले म्हणून. यातल्या पतिराजांना असं विचारलं जातं की हे इतकं दीर्घ आयुष्य तुम्हाला कसं काय मिळालं? तर ते म्हणले, हे सोपं आहे. आमची नवरा बायकोची जेव्हा केव्हा भांडणं होती, तेव्हा माझी एक चूक झाली की मी 5 किलोमीटर चालत जायचं, असा आमचा नियम आहे. बरं ठीक आहे, बऱ्याच वेळा 5 किलोमीटर चालल्यामुळे तुमची प्रकृती उत्तम आहे, हे बरोबर आहे. पण मग वहिनींची पण प्रकृती कशी काय चांगली आहे? तर ते म्हणले, त्यात काही अवघड नाही. मी ज्यावेळेला 5 किलोमीटर चालायला जातो, त्यावेळेला मी खरंच 5 किलोमीटर चालायला जातो की नाही हे पाहण्यासाठी माझी बायको पण माझ्या मागणं नेहमी यायची. आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला जे रहस्य वाटतंय तेवढं सोपं आहे की दोघंही एकमेकावर लक्ष ठेवण्यासाठी रोज 5 किलोमीटर चालत राहिल्यामुळे आम्हा दोघांची तब्येत चांगली आहे. तर आपल्याला माहिती आहे की लग्नाच्या वेळेला पती पत्नी हे नवीन पती पत्नी एकमेकावरती खुश असतात. साधारणपणे माहोल असा असतो की मेड फॉर इच अदर, म्हणजे तुझ्याशिवाय मी नाही आणि माझ्याशिवाय तू नाहीस, आपण एकमेकासाठी आहोत, असं लग्नाच्या वेळचं वातावरण असतं. ह्याच लग्नाला ज्यावेळेला 10-15 वर्ष होतील, त्यावेळेला सुरुवातीला मेड फॉर इच अदर, म्हणजे माझ्याशिवाय तू नाहीस आणि तुझ्याशिवाय मी नाही, असं म्हणणारं जोडपंच एकमेकाला लग्न झाल्यावर 10-15 वर्षानं असं सुनावतं की एक तर तू तर राहशील किंवा मी तरी राहीन. या टप्प्यात ते लग्न पोचतं. बायकोच्या भांडणामुळे कंटाळून नवरा आपल्या बायकोला माहेरी पाठवतो. तर काही दिवसांनी तो सासऱ्यांना फोन करतो की तुम्ही माझ्या बायकोला नांदायला पाठवणार आहे की नाही ते सांगा. सासरे म्हणतात, तुम्ही भांडून इकडं बायकोला पाठवलेलं आहे तुमच्या, त्यामुळे तुमच्या बायकोला मी परत पाठवणार नाही. हा परत फोन करतो, तुम्ही माझ्या बायकोला नांदायला पाठवणार आहे की नाही सांगा. सासरे म्हणतात, अहो जावई बापू गेल्या 2 दिवसात आज मी तुम्हाला 5व्यांदा सांगतोय की आम्ही तुमच्या बायकोला नांदायला पाठवणार नाही, तरी तुम्ही वारंवार फोन का करत आहात? सासरे, बाबा सोपं आहे, तुम्ही पाठवणार नाही हे मलाही माहिती आहे, पण तुम्ही पाठवणार नाही हे वारंवार ऐकायला मला खूप बरं वाटतंय, ह्यासाठी मी तुम्हाला वारंवार फोन करतोय. आमचे शामराव एकदा इस्त्री करत बसले होते आणि इस्त्री करून झाल्यानंतर बघितलं तर त्यांच्या दोन्ही कानाला बँडेज होती. मी त्यांना विचारलं, अहो ते बँडेज कसं काय लावलंय कानाला? ते म्हटले, काय झालं, मी इस्त्री करत होतो, एवढ्यात फोन वाजला आणि फोन म्हणून मी इस्त्रीच उचलली. बरं हे एका कानाचं ठीक आहे, दुसऱ्या कानाला काय झालं? अहो ते हरामखोरानं परत मला दुसऱ्यांदा फोन केला, त्यामुळे दुसऱ्याही कानासाठी तो फोन उचलावा लागला. एक लहान मुलगा आपल्या घरात रेल्वे खेळत होता आणि रेल्वे खेळताना तो असं म्हणायचा की ज्या नालायकांना बसायचं असेल त्यांनी बसा, ज्या हरामखोरांना उतरायचं असेल त्यांनी उतरा. आता हे सारखं ऐकल्यानंतर त्या मुलाचे वडील संतापले. त्यांनी त्याला एक थप्पड दिली, एका खोलीत कोंडून घातलं आणि थोडा काळ त्याचा खेळ बंद केला. आणि थोड्या वेळानं वडिलांना वाटलं की आता त्याला शिक्षा पुरी झाली. त्यांनी त्याला रूममधनं बाहेर काढलं आणि परत खेळायला सांगितलं. मग हा परत रेल्वे खेळायला लागला आणि रेल्वे खेळताना ह्यावेळची त्याची अनाऊन्समेंट बदललेली होती. ह्याला तो असं म्हणाला की ज्या नालायकांना उतरायचं असेल त्यांनी उतरा, ज्या हरामखोरांना बसायचं असेल त्यांनी बसा. अगोदरच ह्या भडव्यामुळे 1 तास रेल्वे उशीर झालेली आहे. आता यूट्यूब चॅनल सुरू करणाऱ्या माणसांची अवस्था कशी असते? तर एकदा एका यूट्यूब चॅनलला सुरू केलेल्या माणसाला फाशीची शिक्षा होते आणि न्यायाधीश त्याला असं विचारतात की तुझी अखेरची इच्छा काय आहे? तर हा नवीन यूट्यूब चॅनलवाला असं म्हणतो, माझी अखेरची इच्छा एकच आहे की माझं चॅनेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अर्थात मित्रो, माझे आपल्याला हेच आव्हान आहे, विनोदी चुटक्यांची ही मालिका आवडली असेल तर माझं चॅनेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.